वगैरे खाल्ली. आता बोटिंग करायला पण जायचं होतं. इथं कायाकिंग आणि काय पॅडल बोट वगैरे आहे सगळं, तिकडे पण जायचं आहे. ते अजून चालू नाही झालं म्हणतात ओनर्स, तर मग तोपर्यंत टाईमपास काय करायचं, मग इथं गेमिंग झोनला आलो. याच्या पलीकडं ग्राउंड पण आहे आणि इकडं गेमिंग झोन आहे. पूल टेबल आहे, टेबल टेनिस, फुटबॉल, चेस, सापशिडी, कॅरम सगळे. हे छोटासा हॉल टाईप आहे. सगळ्या प्रकारच्या ऑर्डर इथं स्वीकारल्या जातात असं यांचं ओनरचं म्हणणं आहे. आणि इंस्टा स्टोरी टाकण्यात बिझी. आपण आता चाललो आहे बोटिंगला. पॅडल बोट आहे, कायाकिंग आहे, मग सांगितलं तसं. छोटासा खाली ट्रेक आहे, सगळे चाललेत. असा ट्रेक आहे, इथून तिकडं जायचं आहे. चला. किती 5 मिनिटाचा खाली उतरायला ट्रेक आहे. पण आता रोजची व्यायामाची अजिबात सवय नाही, बसून काम, त्यामुळं हा 5 मिनिटाचा ट्रेक पण खूप आधी म्हणजे घाम काढतोय. आधी एवढे गड किल्ले केलेत तेव्हा कधी काय नाही झालं, पण आता एवढ्या 5 मिनिटाचा उतराचा ट्रेक पण घाम काढतोय. परत वर चढायचं आहे, हे पण जरा अवघडच वाटतंय. बोटीत बसलेलो आहे, पॅडल बोटमध्ये सगळे बसलेले आहेत. मजा येते, सगळे पॅडल बोट मारतात ते. चित्त थरारक असा अनुभव आहे. आणि आतमध्ये परत पाणी शिरायला लागलंय बोटीमध्ये. इथं बोट टर्न होईना याचा आवाज येतोय. सगळंच पोल्ट्री पीस मध्ये चालले. यांचे पाय पण दुखायला लागले. शेट आत्ताच बोटिंगला म्हणत होते की आपण अजून आत जाऊयात, मी पॅडल मारतो वगैरे. फक्त आता तिथून मधला जो डिस्टन्स आहे आपल्या रिसॉर्ट आणि त्या बोटिंग क्लब पर्यंतचा, त्याच्यातच शेटची पूर्ण म्हणजे एनर्जी गेली, पूर्ण ड्रेन झालाय तो. त्याच्यात आता म्हणजे रूमवर गेले तर लिटरली झोपेल तो आता. बोटिंग तर केली, कायाकिंग केली, सगळं केलं. स्पोर्ट्स बाईक पण होती, पण त्याचा जो ड्रायव्हर येतो नव्हता. ठीक आहे, मी जसं म्हणलं वर चढायला कसरत आहे, तशी वर चढायला कसरत लागली. घाम बघू शकता. आणि आमचे शेट पण वर चढतात आहे. आणि रिसॉर्ट आले, हे दोघं नेहमीप्रमाणे पुढे गेल्यात, आम्हाला मागं सोडून. चालायचंच आता, ब्लॉगिंग करता करता शेटच आमचे सोडीदार. चला, मस्तपैकी बोटिंग करून आलो मगाशी. आता थोडासा रिलॅक्स झालो आहे. आणि यांचा 5 वाजता चहा आणि बिस्किट दिले त्यांनी. तिकडे चहा बिस्किट देतात ते, मस्तपैकी चहा बिस्किट आणलेलं आहे, सगळे खातात आहे. चिंतन चहा पितोय. कसा आहे चिंतन चहा? चांगला आहे. व्ह्यू भारी येतो रे मागं तुझं. झोप झालेली आहे आणि गाणीचे आवाज वगैरे येते. रूमच्या लाईटी वगैरे एक नंबर, इंटेरियर. आणि नेहमीप्रमाणे इथं मस्ती चालू झालेली आहे. आणि 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 आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही परत आलो स्विमिंग पूलच्या इथं. मस्त थंड वातावरण झालेलं आहे परत रात्रीचं. आणि सगळे आमचे पूलमध्ये पाय सोडून बसलेत, कारण का आता पाणी एकदम गार आहे. आतमध्ये जायची कोणाची डेअरिंग पण नाही. इथं थोडा वेळ बसलो, मस्तपैकी गप्पा मारत.
खूप दिवसांनी अशी म्हणजे आम्ही भेटतो बऱ्यापैकी, पण आजच्या शेट खूप दिवसांनी आले हैदराबादवरून, त्यामुळं खूप दिवसांनी अशी मैफिल जमली तर सगळे बसलो तिकडं. आणि आता आलो जेवायला. जेवायला एक नंबर आहे इकडं, मस्त केलेलं आहे सगळं. तिथं बुफे टेबल आहे. बघूया आता हे काय आपले इथं बसलेले आहेत. जेवायला बघूया काय आपल्याकडं आज मेन्यूमध्ये. रात्री सॅलेड्स आहेत, सॅलेड्सनंतर याच्यात चपात्या आहेत, चपात्यानंतर यात काय मेन कोर्समध्ये पनीर मसाला, चना, दाल तडका, राईस आणि रबडी. आणि नॉनव्हेजमध्ये इकडं वेगळं सेपरेट टेबल आहे, नॉनव्हेज वेगळं. नॉनव्हेजमध्ये चिकन मसाला आहे, दादा सर्व करते ते. जेवायला घेऊया आणि मस्तपैकी बसूया. आपल्यातले मला मागं ठेवून आधी सुरुवात झालेली आहे जेवायला बसायला, जेवायला चालू झालेले आहेत. मस्त जेवण वगैरे केलं. आता थोडंसं शतपावली वगैरे केली, कॅम्प फायर लावला होता. कॅम्प फायरची तर जरा शेकोटीच्या इथं बसलो निवांत. आता मस्त थंडी तर आहे, पण म्हणजे आपल्या इथं इथं एक सेमच थंडी असं वाटते. एवढं काय थंडी वाजत नाही. नॉर्मल शर्ट घातलेत आणि आतमध्ये सगळे आता झोपायच्या तयारीत आहेत. बघा रूम यांनी एक नंबर दिल्यात. मी सकाळी म्हणलं थोडासा व्लॉगिंगचा वगैरे फायदा, आणि गर्दी पण इथं कमी होती त्यामुळे त्यांनी पण अपग्रेडेशन थोडं दिलं. डिलेक्स रूम दिल्या. आपल्या तिथं खाली ते वुडन कॉटेजेस होते. वुडन कॉटेजेस पण मस्त आहे. प्लॅन असा आहे आता सकाळी उठायचं, जमलं तर परत एकदा स्विमिंग पूलला जाणार आहे. बघू थंडीवर डिपेंड आहे कसं काय होतंय. ते झालं की मग आपल्याला जायचं आहे बोटिंगला. बोटिंगला म्हणजे इथं एक 3 पॉईंट आहे, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर आणि असं 1-2 पॉईंट आहे, 3 पॉईंट आहेत. तर ते करायचे आणि मग तिथून पुढे आपलं चेकआउट करू आणि जाऊ घरी. मग जाता काय 1-2 स्पॉट आहेत ते बघूया. आज असं तर प्लॅन ठरलं आहे. आता त्याच्यात काय उद्या चेंज होतोय काय होते काय माहीत नाही. जिथं दिसेल तिथं आम्ही थांबतोय. एवढ्या ट्रिप आपण केल्या आजपर्यंत सोबत. मागं काही यूट्यूबला टाकल्यात, काही नाही टाकल्यात, पण सगळ्या ट्रिपामध्ये रात्री एकच आम्हाला त्रास झाला आहे, तो म्हणजे आमच्या शेडचं घोरणं. रात्री ते 1:30 वाजलेले, झोप लागलेली नाही आहे आणि झोप लागेल असंही वाटत नाही. आणि हा आमचा कुंभकर्ण असा झोपलाय. आता काय करायचं रात्रभर आम्हाला तेच कळत नाही. आम्ही तोच विचार करतोय. मस्तपैकी सकाळ झालेली आहे. मागं व्ह्यू आहे आणि सगळे आता आंघोळीला गेलेत, म्हणजे करतात ते एक चालू आहे सगळ्यांचं. मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे एक नंबर. सकाळी अजून धुकं होतं, आता धुकं कमी झालं आहे. तर आता पुढचा प्लॅन असा ठरला आता की आंघोळ वगैरे करायचं, चेकआउट करायचं आणि बोटिंगला जायचं. इथे 2-3 स्पॉट आहे ते बघायचे. बघूया आता मग कसं काय होतं. मी पण घेतो आंघोळ करून, आंघोळ नाही केलेली ते. आणि वातावरण मस्त आहे. चेक इन प्रोसेस अशी काही लांब नाही, फक्त यायचं आधी फोन करून पण बुक करू शकतो किंवा इथं स्पॉटवर जागेवर येऊन आधार कार्ड सबमिट करायचं, बस एवढंच आहे. बाकी काय घेत नाही डॉक्युमेंटसाठी. आधार कार्ड ऑनलाईन पण पाठवू शकतो, तसं काही हे नाही. आणि हे त्यांचे टायमिंग्स आहेत, मील टायमिंग सगळे, ब्रेकफास्ट, लंच, टी टाईम, डिनर. आणि कायाकिंग आणि पॅडल बोटिंग यांच्याकडून फ्री असतं. आणि मोटर बोट आहे ती चार्जेबल आहे, जी आता आपण घेणार आहे ती. आणि बाकी ॲक्टिव्हिटीजसाठी इनडोअर जसे आपण काल गेम्स खेळलो तसे सगळे त्याचे. तसं रिकमेंड करण्यासारखं आहे सगळ्यांना निसर्ग रिसॉर्ट. फायनली रूम सोडले, बॅग घेऊन चाललो आहे. आता पहिलं खाली जाऊन नाश्ता करूया. नाश्त्याला काय काय माहिती, हे सगळे गेलेत पुढं. शेट आहेत मागं, चिंतन शेट. चाललं आता पुढं. अशा पायऱ्या आहेत, सकाळ रात्री दाखवू नाही शकलो. आणि तिकडं लेक आहे, इकडे असं सगळं मोकळा डोंगरच आहे वर अख्खा. आणि वर स्विमिंग पूल आहे. तिकडे पण भरपूर सुपर डिलक्स रूम आहे. आणि हे नाश्ता चालू झालेला आहे. नाश्त्याला चिंतन शेट बोला. मस्तपैकी ब्रेड बटर, कांदा, पोहे, उपीट, मिसळ आहे आणि पाव आहे. आणि आज चटणी पण घेतलेलं आहे. आणि इकडे चहा कॉफी पण आहे. इथं मेनू लिहिलेला आहे सगळं.
फायनली आपण चेकआउट केले आणि निघालो इकडून. आता तिथं सगळी गाडीत बॅग वगैरे भरतात ते. आता इथून पुढं यांच्याकडचं बोटिंगवाला आज माणूस नाही आला नेमकी, त्यामुळे आता बघू. त्यांनी ऑप्शन दिला गावात जाऊन आहेत त्यांचे ओळखीचे, तिथं कॉन्टॅक्ट करून बघू. तिथं जर भेटलं तर बोटिंगला जाऊन, नाही तर पुढचे नेक्स्ट काहीतरी प्लॅनिंगवर डिपेंड. अनुभव मस्त होता. 1-2 दिवसासाठी स्टेला यायला, रिलॅक्सेशनसाठी खूप मस्त जागा आहे. थोडासा असा हवेत नकळत गारवा आहे, त्यामुळे अजून मजा येते. आणि मागं लेक आहे असंच. इथं पार्किंग आहे जागा, खाली एक पार्किंग आहे. राहण्यासाठी सोय पण चांगली आहे. जसं मी म्हटलं 3 प्रकार आहेत, सुपर डिलक्स, डिलक्स आणि कॉटेजेस आहेत. आणि रेडी झालेले आहेत. निघायचं आहे का चला आता? कुठं आता आपण चाललो शिवसागर जलाशयाला. बोटिंग करू थोडंसं, तिकडे स्पीड बोट वगैरे बघू शकतो. लवकर होईल. त्रिवेणी संगम आहे, 1.25 तासाचा रिटर्नचा टूर आहे, त्याचे 1534 रुपये होतात. त्यापुढे हे दत्त मंदिर आहे, 2 तासाचा रिटर्नचा टूर आहे, त्याचे 2006 रुपये. तिकीट वगैरे काढलेलं आहे सगळं. इथं स्पीड बोट आहेत सगळ्या, याच्यात बसून जाणार आहे आपण. लाईफ जॅकेट वगैरे. आता सगळे स्पॉट बघणार. पहिला स्पॉट कुठं? दत्त मंदिर, त्रिवेणी संगम बघूया. इकडून कोयना नदी येते, इकडून सोळसा नदी येते. या दोन्ही नदींचा संगम इकडे आहे. इथं होतं. या बाजूला कोयना डॅम आहे आपलं, आणि इथं हा संगम आहे दोघांचा. आणि मस्त इकडून आलोय आपण. इथं सगळी डोंगराच्या मध्ये आहे सगळं. इथं शिवसागर जलाशयाचा तो एक बेट आहे. ते बेट आता यावेळेस पाऊस जास्त झाल्यामुळे ते पाण्यात गेले, नाही तर बघायला भेटलं असतं आपल्याला. इथं पाण्याची लेवल पण बघू शकता. तिथं झाडं पण पाण्यात आहेत, ते वाढलेली आहेत. जायचंय खाली. आता अंडरग्राउंड मध्ये रस्ता आहे. मगाशी नंदी बघितला, नंदीच्या अपोजिट खालच्या बाजूला असं जायला आहे. तसा स्पॉट आहे जायला, थोडं वाकून जायला लागते. अंडरग्राउंड आहे सगळं. आपली शंकराची पिंड आहे. बरोबर तिकडं नंदी होता, नंदीचं आपली मूर्ती. आणि याच्या बरोबर वर गणपतीचं मंदिर आहे. तिकडे जाऊया. आणि मग वर जायला पायऱ्या. मंदिर आहे वरदहस्त गजमुखी सिद्धिविनायक गणपती. आणि इकडं मठ आहे, तिकडे जाऊया. हा एक खांबी अष्टकोन सभा मंडप आहे आतमध्ये. तो मधला आपला खांब दिसतोय, त्याच्यावर सगळं उभं राहिले. शेटला 2 गोष्टी पकडायला त्रास होतो. 2 गोष्टी म्हणजे वेफर्स आणि पाण्याची बाटली, बाकी नाही काय आहे की नाही. बरोबर. आमच्या बिल्डिंग मधल्या खुर्च्या इथं आणून चोरले पण लावले आहे की नाही चिंतन. इथून पण निघालोय आणि लगेच काम चालू झालेलं आहे. इकडे पण त्या बाजूला जे दिसतंय इकडं, हे आपल्या शिंदे साहेबांचं गाव. कालच शिंदे साहेब आले तिथं. अजून 4-5 दिवस इथं राहणार म्हणतात गावातली लोक. तिथं आता दिसतात ते आम्हाला भरपूर साऱ्या गाड्या वगैरे. आणि तिकडंच हेलिपॅड आहे, हेलिपॅडनी येतात. आणि इथली लोक म्हणतात की जर पावसाळा असेल तर त्यांना पण बोटीनेच जायला लागतं का तिथं. बोटिंग करून आलोय, सगळे स्पॉट बघितलेत. आता काय प्लॅन? जातील तेवढं जाऊयात, कारण मधला रस्ता खराब आहे, परत प्रवास आपल्याला. असा प्लॅन आहे.
बघू मध्ये काय जाता येतात दिसले 2-4 स्पॉट ते बघायचे, नाहीतर मग घरी. आज असं वाटतंय आता जोडून विकेंड आला त्यामुळे रस्त्याला गर्दी भेटेल, मग काय माहिती आता बघू. आता त्याच्यावर रस्त्यावर डिपेंड आहे सगळं. इथून तर निघूया, बाकी बघू. मेन महत्त्वाचं काम म्हणजे मागच्या ट्रिपसारखंच याही ट्रिपमध्ये जार भरून आणला आहे. पाण्याचं काही टेन्शन नाही, कुठे भेटलं नाही भेटलं आपल्याकडे जार आहे. किती जार आहे रे? 20 लिटरचा जार आहे. ओके मध्ये घरचंच पाणी प्या, किती प्यायचं तेवढं. आणि आपलं शेत कायमचं काम सारखं पाणी पिणे आणि पाणी भरणे. आपण निघूया. आज मी गाडी चालवणार आहे, जाऊस तर निम्म्या रस्त्यात. बघूया आता. ए चला लवकर, उशीर झालाय. मॅप्रो गार्डन लागलं. मॅप्रो गार्डनला पण थांबलो, आता तिकडेच चाललोय. शॉपिंग वगैरे चालू आहे. शॉपिंग बघा, उचलतोय टाकतोय. मस्तपैकी स्ट्रॉबेरी वगैरे पण भरपूर आहे इथं. आणि बकेट फुल भरलेली आहे. भरण्याचं कारण आमचं काय, मेन आमच्यासोबत शेट आहे, खोकं भरून घेतलेलं आहे. आणि बिलिंगला नेहमीप्रमाणे आमच्याकडं माणूस आहे. आणि आता हे बॉक्स उचलणार कोणी आमच्यातला? मग एवढी शॉपिंग करून कसं वाटतंय? छान वाटतंय. डायरेक्ट आपण म्हणजे मेन ठिकाणावरच खरेदी करतोय तर फ्रेश माल मिळेल. आणि आता हे खोको घेऊन आपण सगळं गाव हिंडायचं का? नाही, गाडी ठेवून नंतर स्ट्रॉबेरीज घ्यायची आता आपल्याला, बाकी तर काही घ्यायचं नाही. त्याप्रमाणे एकटी चालते, 2 जण हात मोक शेटच्या हातात ओझं दिलेलं आहे आणि चालले जातात फिरत मोकळे. आता बघूया. शॉपिंग तर झाली. ऍक्च्युली ते लोक उलट करतात, लोक सगळं फिरून येतात मग शॉपिंग करतात. आमच्याकडे मस्ती अशी आहे, आम्हाला आता म्हणजे सगळ्यांना शेटला वजन धरायलाच लावायचं होतं. पहिली शॉपिंग केली, आता बघा असं वजन घेऊन फिरायला लावतंय. बिल काउंटर घेऊन फिरून आहे काय? त्याला काय वजन असं? अरे फुटेल ते. अरे नको थांबायला, पकडता नाही ना. याच्यामुळे पकडता नाही. असं अशी कारण होतात आपल्याकडे. काम चुकार पण आहे सगळं. काम चुकार पण एक्सपर्ट. बरं आपल्याला ती स्ट्रॉबेरी क्रीम खायची की नाही? खायची. खाली फुलांच्या बाग आहे, सगळ्या खाली फुलं आणि त्याच्या पलीकडं तिकडं स्ट्रॉबेरीचे आहेत. आणि गर्दी तर आहे, लॉंग विकेंड आल्यामुळं स्ट्रॉबेरी खायची इच्छा आली. मग काय चिंता, आता स्ट्रॉबेरी घेतोय. पाठवी घ्यायची. हो, स्ट्रॉबेरी पण घेतोय. आणि पार्किंग आहे फ्री. स्ट्रॉबेरी घेतलेले आहे दादा, बघा एवढ्या स्ट्रॉबेरी आहे, सगळ्यांनी घेतल्यात. आता बघूया. आणि जरा आजच्या शेटला आमच्या अंजीर पण खायचे होते, अंजीर पण घेतलेत. बघूया. कोणाला खायचं होतं स्ट्रॉबेरी? आपलं अंजीर. हा, मला वाटलंच तुला, मी चुकून आजच्या शेटचं नाव घेतलं. मला काय पाहिजे होतं, कोणाला पाहिजे होतं. सध्या जेवायला थांबलोय हॉटेल आरम मध्ये, हायवेलाच होतं, मग थांबलोय. बघूया काय ऑर्डर करायचं काय नाही. शेट म्हणतील तसं काय ऑर्डर करायचं काय नाही करायचं. ऑर्डर केलं बघा. आता मसाला पापड आलेला आहे. मसाला पापडवर ताव पण मला चालू केलेला आहे. जेवण तर झालंय, जेवण चांगलं होतं. आणि आता बघूया पुढं गरम गरम चहा भेटतो का मस्त. असं काळंजा टाईप लावलेलं आहे. आता चहा पितोय आणि चहा पिता आता नेक्स्ट ट्रिपचं पण प्लॅनिंग करतोय. डेस्टिनेशन वगैरे कधी जायचं सगळं ठरायचंय. आता कुठं आधीमध्ये थांबायचं नाही, आता डायरेक्ट घरी जायचं. इथं पण धडक गाडी वगैरे आहे, बरंच काय प्ले झोन टाईप आहे. इथं धडक गाडी प्ले झोन आहे सगळा इकडं.
आता सगळं डिस्ट्रीब्युशन चालू आहे स्ट्रॉबेरी वगैरेंचं. जे घेतलं काय घेतलं ते घेतलं. ट्रिपचा शेवट करतोय. प्रत्येक जण आपापल्या बॅगा घेतोय आणि हे जे डिस्ट्रीब्युशन करायचं आता आपापलं वाटून. मी तर म्हणतो शेटला बॉक्स देऊन टाका, बाकी आपण काढून घेऊ एक एक आपला आपला आयटम. शेटला बॉक्स देऊन टाका. त्यात स्ट्रॉबेरी आहेत सगळ्या. आणि ड्रायव्हर दमलेत असं म्हणतात. ते ड्रायव्हिंग करून नाही दमलेले, ट्रॅफिकमुळे दमले आणि तोंड पण दुखलं खूप. आपल्या सेफ ड्रायव्हिंग केल्याबद्दल, एवढे 2 दिवस आपले सगळं झेलल्याबद्दल आणि चांगली ड्रायव्हिंग केल्याबद्दल, चांगली केली. त्यांच्या ड्रायव्हरचे आपण सत्कार करूया टावेल टोपी देऊन आणि एक गिफ्ट हॅम्पर देऊया ड्रायव्हर लोकांना. फोटो काढा. टाया टाया टाया. गाडी वगैरे पार्क केलेली आहे. आता काय लॅपटॉप आणि डेटा शेअर वगैरे थोडासा करू. आजच्या शेड गेला त्यांचा लॅपटॉप आणायला. डेटा शेअर केला की ब्लॉग रेडी होईल. एक 3-4 दिवसात मग टाकून देतो. हो किती पार्ट होतात, 2 पार्ट होतील. 2 पार्टमध्ये एडिट करून टाकून देतो. ट्रिपचा शेवट तर झाला. ब्लॉग पण इथंच एंड करायचा आहे. चिंतन शेट कसा होता ट्रिपचा एकंदरीत अनुभव? खूप छान होता. असं वाटतं आज सकाळी गेलो होतो ना, आज वन डेमध्ये रिटर्न येतो. म्हणजे अजून बिलीव्ह होत नाही की काल गेलो होतो, एवढी सगळी मजा केली होती. छान होतं. बाकी हॉटेल वगैरेचा कसा अनुभव? रिसॉर्ट एक नंबर होतं. म्हणजे अशी कमी काहीच नव्हती. शेवट बोटिंग वगैरे सगळं एक नंबर झालं. आणि सगळ्यात मेन म्हणजे जेवण. 3ही टाईम नाश्ता, 2 टाईमचं जेवण, चहा, कॉफी सगळं बेस्ट होतं. म्हणजे कमी काही काढण्यासारखं जागाच नव्हती कुठे. इव्हन त्यांनी बेस्ट पॉईंट म्हणजे त्यांनी आपल्याला रूम पण अपग्रेड करून दिले होते. ते सगळ्यात बेस्ट होतं. तर विचारूया फडणीस शेटला अनुभव. बोला, अनुभव कसा होता तुमचा? अनुभव एकदम मस्त. ट्रिप एकदम छानपणे झाली. बोटिंग व्यवस्थित एकदम छान. हॉटेल एकदम चांगलं होतं आणि चांगलं केलं होतं. हॉटेलला किती स्टार रेटिंग देतात? 10 पैकी 9. एक मार्क. एक वेळचं चिकन चांगलं नव्हतं. त्यातलं कसं चिकन शेटच तेवढे ओकेजनली खातात. बाकी कोण तर आम्ही खात नाही. सगळे व्हेजिटेरियनच आहे. शेट पण व्हेजिटेरियन आहे पण ओकेजनली खातात. बाकी आजच्या शेट आले की त्यांना एकदा अनुभव करू आणि आपला ब्लॉगचा एंड करू. शेट पण शेजारी बसले तर त्यांना पण आपण अनुभव विचारूया. कसा होता अनुभव? ट्रिप वगैरे कसं मस्त झाली की नाही? एकदम मस्त. आणि आपलं हॉटेल वगैरे कसं होतं? रिसॉर्ट हॉटेल पण मस्त होतं. एकदम छान. सगळी सुविधा छान होती. आणि बोटिंग वगैरे? बोटिंग खूप छान अनुभव होता. दोन्ही पॅडल बोटचा पण छान होता. पॅडल बोटचा खास व्हिडिओ परत जाऊन बघा वाटलंच तर मागं. आणि स्पीड बोटचा पण छान होता. तर अशा प्रकारे आपली ट्रिप आता इथं संपत आहे. तर आता पुढच्या ट्रिपची पण हळूहळू प्लॅनिंग चालू झालेली आहे. परत त्याचा एक वेगळा ग्रुप बनेन. म्हणजे ग्रुप तोच राहणार, त्याचा रिनेम होईल वेगळं, जसं आत्ताच्या ग्रुपचं झालं होतं. आणि मग त्याही ट्रिपला आपण जाऊ आणि भेटू. तर या ब्लॉगचा एंड इथंच करूया. भेटूया परत पुढच्या ट्रिपमध्ये.